नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मिरजेत जन्ममृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरूच। एकाच कार्यालयात 3 ठिकाणी मारावे लागत आहेत हेलपाटे। मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील जन्ममृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे। कार्यालयात दाखले देण्यासाठी 3 ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत। आमच्याकडे सर्व दुचाकी व 4 चाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। कर्मचारी संख्या वाढवूनही कारभारात सुधारणा होत नसल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। मिरज शहर हे वैद्यकीय शहर आहे। दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात, त्यामुळे मिरज शहरात जन्म व मृत्यूची नोंद अधिक होत असते। महदय जन्म व मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात। महापालिकेनं ऑनलाईन दाखले बंद केले आहेत। दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात कर्नाटक, गोवा, कोकणसह अन्य भागातून दररोज शेकडो नागरिक मिरजेला येतात। जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालकांची दाखल्यांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत आहे। मात्र महापालिकेत दाखले वितरित करण्याबाबत कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। 6 महिन्यांपूर्वी दिलेल्या अर्जाची सुद्धा निर्गती होत नसल्याने जन्ममृत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी मिरज सुधार समितीनं केली आहे। याची दखल घेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवली तरीही एकाच कार्यालयात 3 ठिकाणी दाखल वितरित करण्याचं काम होत असल्याने वर खाली हेलपाटे मारून नागरिक मेटाकुटीस आले आहेत। म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट AA काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह आसिफ निपाणीकर, अफजल बुजरुक, नरेश सातपुते, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद आदी सदस्यांनी जन्म मृत्यू विभागातील अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब विचारत कामात सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे। एका वेळेला टेबल मारत बसायचं का? ते बार्निश विभाग मध्ये वेगळं बसलं माणूस आणि त्या तुमच्या ह्याच्यात टेबल वेगळं माणूस बसलाय। ती काय कळलं ना तिथं तो हे करायला लागलं काय एवढं कोणतं काय करायला लागलं तुम्ही? अडचण काय लागलं? सासा कर्मचारी ऑर्डर अडचण व्हायला लागल्या नेमकं कळून देणार नेमकं काय आहे? अगोदर तुम्ही म्हणत होता कर्मचारी नाही म्हणून, आता कर्मचारी 6 वाढवून तुम्ही हाय ती पोझिशन आहे, अजून डबल झाल्या पोझिशन। अडचण काय आलं नेमकं काय एवढं स्टॉप तुम्हाला वाढून दुसरं अडचणी आला? आपण दाखला काढलेला आहे साहेब। ते दाखल्याचे वितरण जास्त प्रमाणात जे राहिलं होतं ते दाखला आपण कर्मचारी वाढल्यामुळे ते दाखले काढलेत आपले प्रमाणामध्ये वाढलेले। तो वाढण्याचा हे वितरण करण्यासाठी आपण खाली एका ठिकाणी ठेवावं। नाही बरोबर आहे बशीर भाई, आमचं म्हणणं काय माहिती काय, तुम्ही एका ठिकाणी ठेवा ना। ते 4 टेबल हे टेबल घेऊन तिथं काढत बसले लोकांनी गोंधळ पूर्ण का देवा? एका ठिकाणी लोक नाही मोकळा एखाद्या कार्यालय घ्या ना, इथं काहीतरी विषय आहे, इथं काहीतरी सुरू करायचं आणि 2 टेबल मांडा इथं। एक खास माणूस वर माणूस आणि सरकारचं काय बसायचं का माणूस आम्ही तिथं आणि टेबलवर बसून काम वेगळा असं पूर्ण काम तुम्हाला की आणि 2 टेबल हवा असं काम ठेवते इथं एका ठिकाणी चालू करावं देवा। तुम्ही असं प्लीज खूप गोंधळ करू नका। ते बांधणीचे काम ते थांबलंय ते तिथे करत बसल्यात। ते टेबलवर गेले तिथं तो कर्मचारी आहे का तो काय आपण हेच करणार तिथं विषय आज करू नका। तुमची विनंती आहे तुम्हाला विषय एका ठिकाणी टेबलवर ठेवा विषय। मिरज शहर सुधार समितीचं शिष्टमंडळ आम्ही स्वतःहून इथं महापालिकेतील जन्ममृत्यू विभागाची भेट घेतली असता इथं असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे। लोक खेडोपाडी, कर्नाटक, इतर राज्यातून इथं जन्म झालेल्या पाल्यांचे दाखले घेण्यासाठी येरझारा मारत आहेत। आम्ही वेळोवेळी या संदर्भात महापालिकेला मागणी केली होती, त्याच्या अनुसरून त्यांनी स्टाफ वाढवला, पण 3 ठिकाणी दाखले वाटप होत असल्यामुळे आणि ह्यांच्या दप्तर दिरंगाईच्या कारणामुळे 6 महिने झाले लोकांचे दाखले वाटप होत नाही आहे। लोक बेजार झालेले आहेत। तर या संदर्भात जर का महापालिकेने पुढच्या आठवडाभरात ही सगळी यंत्रणा सुधारली नाही आणि एकाच ठिकाणी दाखले वितरित करण्याचा त्यांनी कार्यक्रम अवलंबला नाही तर पुढील
काळात मिरज शहर सुधार समिती यांना मोठ्या प्रमाणात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.